श्री दत्तकृपा कातलपाडा आपण हाडलक पण आपल्याला पुढील सामन्यासाठी आपण शुभेच्छा देतोय। आणि यापुढे होणारा सामना ओवी रायडर्स विपक्ष संकल्पन अद्वैत वॉरियर अभिनव चिरनेर आणि त्यांच्या विरुद्ध ओवी रायडर्स। नाणेफेकीचा कॉल संकल्पन अद्वैत वॉरियर्स अभिनव चिरनेर संघाच्या बाजूला लागला। आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा। राजेंद्रजी भगत यांची बंधुराज रवींद्र भगत सुद्धा या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळते। आणि जाऊया पण या सामन्याचा हिरो श्रेयस गायकर ज्याच्या बॅट मधून 7 चेंडू आणि 24 धाबा येताना पाहायला मिळाल्यात। एक तारणातीय खरं तर बॅटिंग पाहायला मिळाली म्हणजे श्रेयस गायकरच्या बॅट मधून। राजेंद्रजी घरात मॅन फ्रॉम नवीन शेबा उरण पंच कमिटीचे खजिनदार यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। श्रेयस गायकर या सामन्याचा हिरो। व्यासपीठावर आपण राकेश पुंडेकर यांना सुद्धा पाहतोय। 1 चेंडू 1 धावांची गरज असताना अगदी हातातून सामना गमावला पण श्रेयस गायकर एक लढवई खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून 7-24 धावा पाहायला मिळाल्यात। मॅन ऑफ द मॅच मिळाल्या। कसं वाटतंय पहिला सामना जिंकलाय? काय नाही मस्त वाटते। टीमचा सपोर्ट होता पूर्ण सगळ्यांनी 100% दिला म्हणून मॅच जिंकलो। सर्वांनी 100% एफर्ट दिला त्यामुळे सामना जिंकलाय। अभिनव सामाजिक कला क्रीडा मंडळ आणि राजेंद्र जगन्नाथ भगत आणि त्यांची कमिटी चिरणे ग्रामस्थांनी केलेलं आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे। फर्स्ट टाइम चिरनेर प्रीमियर लीग त्याही त्यांच्या अंगावर घेतली आणि ती आता पार पाडायचं लास्टचा दिवस आहे आणि ती 100% पार पाडणार। हे होते खरं तर श्रेयस गायकर। पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप सारे शुभेच्छा। सातत्याने विचार केला अभिनव सामाजिक कला क्रीडा मंडळ या हा नाव नाही पण हा ब्रँड आहे। जर आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया अभिनव सामाजिक कला क्रीडा मंडळ आणि सर्व कमिटीचं। जाऊया पण दुसऱ्या सामन्याकडे जिथं एका बाजूला चिरनेर ग्रामीण टेनिस क्रीडमधील एक दिग्गज खेळाडू खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध ओवी रायडर्स एक लढवई या संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात आहे। संकल्प अश्वित अभिनव चिरनेर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल सुद्धा झालेत। मैदानाचा चौफेर फटका मारताना उरण पंच कमिटीचे आपल्याला उपाध्यक्ष संदीपजी पाटील सुद्धा पाहायला मिळतात। ते सध्या आढावा घेतात या स्पर्धेमध्ये। अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी सुद्धा कव्हर केल्यात आणि उद्यापासून मात्र जास्ती प्रीमियर लीगचा सुद्धा आपण ठराव पाहणार आहोत 6व्या पर्वामध्ये जिथे ते सुद्धा खेळताना पाहायला मिळतील। गत वर्षामध्ये अनंत स्ट्रायकर्स मधून काय गोलंदाजी त्यांची राहिली होती आणि यंदा सुद्धा आपण त्यांना शुभेच्छा देऊयात जास्ती प्रीमियर लीग साठी। दोन्ही संघाची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा। अभिनव सामाजिक कला क्रीडा मंडळ त्यांचं हे पहिल्याच प्रयत्नामध्ये एक यशस्वी आयोजन पाहायला मिळत आहे। भिंतीच्या एका विटेला जरी असा गर्व झाला की ही माझ्या मुलं भिंत आहे तर ती भिंत राहत नसते। त्यामुळे एकाला नाही तर एकीला फार महत्व आहे आणि ही एकी नेहमीच पाहायला मिळाली अभिनव सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून। अनेक सारे खरं तर उपक्रम पद्माकर फोफेकर यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळत असतात। पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणून चिरनेर प्रीमियर लीगचं ह्या आयोजनाचं चिरनेर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पुस्तकामध्ये सुवर्ण अक्षरानं हे नाव लिहिलं जाईल। अतिशय हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि याच क्रीडांगणामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा आपण थरार सध्या एन्जॉय करतोय। अनेक सारे मान्यवर आपल्याला या क्रीडांगणावर येताना पाहायला मिळाले आणि त्यांचं स्वागत सुद्धा एक विशिष्ट पद्धतीनं करण्यात आलं। त्यामुळं आयोजन कमिटीचं भरभरून कौतुक संपूर्ण या परिसरामध्ये केलं जात आहे। जाऊया आपण या सामन्याकडे जिथं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। एका बाजूला ओवी रायडर्स बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला अभिजित पाटील आणि त्याच्यासोबत संदीप चव्हाण नॉनस्ट्राइक एंडला पाहायला मिळतात आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुद्धा दाखल झालेत। मोहिल वशिडीकर पहिलाच गोलंदाज
आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये झेल उडालाय. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा दिलाय ओव्ही रायडर्स संघाला. अभिजित पाटील होईल झेल बाद. पाटील याला मात्र बाद केले गोलंदाज मोहिल वशिणीकर या गोलंदाजांना. पहिल्या चेंडूवर एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. एका बाजूला संकल्प अश्वित वॉरियर अभिनव चिरनेर ज्याचे कर्णधार आहेत साईश नारंगीकर, तर दुसऱ्या बाजूला ओव्ही रायडर्स संघाचे कर्णधार साहिल चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर सुजल आला. एक रायझिंग स्टार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावेळचा हा चेंडू शरीरावर आदळणारा पाहायला मिळाला. त्यामुळे बॅट स्वरूपात मिळा जाईल ही एकेरी धावनं श्री गणेशा होताना पाहायला मिळतो. तो म्हणजे ओव्ही रायडर्स संघाचा सुजल फोफेरकरला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं. चिरणी प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक संकल्पना पाहायला मिळाली. हिंदी दुनियेतील हिंदी या राष्ट्रीय भाषेतील ज्यांचं समालोचन कित्येक वर्ष आम्ही ऐकून आज समालोचन करण्याचा फक्त प्रयत्न करतोय. आमचे असे मामा समाधान बेबसकर यांची एक संकल्पना होती की रायझिंग स्टार आवडता खेळाडू यासाठी वोटिंग असावी आणि वोटिंग करत असताना सुजल फोफेरकर या खेळाडूला बरेचसे मतं मिळाली आणि या खेळाडूला 1100 रुपयाचं बक्षीस सुद्धा त्यांच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण त्यांचं सुद्धा विशेष कौतुक करूया. सुजल फोफेरकर एक नवीन चेहरा चिरनेर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. समोर संदीप चव्हाण यावेळचा चांगला फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतात. सिंगल रन्स मिळेल आणि सिंगल रन्सनं धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 1 बाद 2 धाबा. आता मात्र शांत आणि संयमी पद्धतीनं खेळावं लागेल ओव्ही रायडर्स संघाला. एखादी चांगली पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल. भागीदारी फार महत्वाची आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 4 ते 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4 ते 5 ओव्हरीमध्ये तुमची भागीदारी फार इम्पॉर्टंट राहत असते. यावेळचा फटका सुजल फोफेरकरचा डीपेक्षा कबरीजनच्या दिशेनं निघून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक वेगानं येताना पाहायला मिळाले. साईश नारंगीकर तिथे होते डीप मध्ये, त्यांना चेंडू अडवला. मिळाला गेला त्या चेंडूवर 2 धाबा आणि या 2 धाबेनिशी धाव पटलावर धाबा लागल्या जातील. त्या म्हणजे 1 बाद 4. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर एक वेगळ्या आत्मविश्वासानं मोहिल वशिणीकर एक गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत आणि आतापर्यंत 2 संघ क्वालिफाय सुद्धा झालेत आणि अंतिम आजच्या रात्रीमध्ये 1 संघ क्वालिफाय करून सुपर 3 मध्ये आपल्याला पोहोचवायचं. त्यामुळे प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला या खेळाडूंना आपलं नाव चर्चेमध्ये आणण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचे प्रयत्न सध्या चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. पण मागील चेंडूवर एक्स्ट्रा स्वरूपात 1 धाव आल्या. जिथे धाव पटल्यावर धाबा लागले गेले त्या 5 धाबा. अतिशय एक चांगली संकल्पना पाहायला मिळाली. चिरनेर प्रीमियर लीगचं हे पहिलंच पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये प्रेक्षकांच्या हृदयावर नाव कोरलंय ते म्हणजे आयोजन कमिटीचं. विशेष कौतुक करतोय. यावेळचा फटका जरूर चांगला. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये चेंडू दंदन करत निघून चाललाय. सीमा रेषा पलीकडे या सत्रातील पहिला चौकार आलाय सुजल फोफेरकरच्या बॅट मधून. चिरनेर ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्याच्या बॅटमधून फटके येताना पाहायला मिळालेत. मोहिल वशिणीकर सध्या गोलंदाजी करतात. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर उजव्या स्टिच अगदी जवळून जाताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओव्ही रायडर्स संघाच्या धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 1 बाद 9 धावा.
आणि त्यांच्यावर आधारित आपण हे संगीत ऐकलंय. नसा नसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 9 धाबा. एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवले गोलंदाजी करत असताना मोहिल वशणीकर या गोलंदाजानं. अभिजित पाटील हा पहिला फलंदाज बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. लोवरफुल टॉस हलक्या हाताने खेळून काढला. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाबीनिशी धाव पटलावर धाबा लागल्या जातील त्या म्हणजे 11 धाबा. प्रेक्षकांसाठी सुद्धा एक स्टँडची सुविधा पाहायला मिळाली. उरणपूर विभागातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा म्हणून तिरंगा चषकाकडे पाहिलं जात आहे. जवळजवळ 8 ते 9 वर्ष आपल्याला भव्यदिव्य आयोजन पाहायला मिळालं. याच क्रीडांगणावर तब्बल 9 वर्ष आपण आयोजन पाहिलं. या बेलचा फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात आणि शेवटच्या क्षणाला जेल टिपला गेलाय. दुसरा हादरा लागलाय तो म्हणजे ओव्ही रायडर संघाला आणि फलंदाज होईल झेलबा. विकेट सुद्धा मिळवलाय. संदीप चव्हाण बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये संघाचा सरसेनापती साहिल चव्हाण कॅप्टन दाखल झालेत 4थ्या क्रमांकावर. अतिशय चांगली कामगिरी साहिलच्या माध्यमातून सुद्धा अनेक मैदानामध्ये होताना आपण पाहिलेत. गत वर्षामध्ये उरण प्रीमियर मध्ये सुद्धा संदीपजी चव्हाण यांचा संघ खेळताना आपण पाहिला होता. यावेळचा जरूर चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. आर पार लगावलाय. CPL ब्रँडेड षटकार. आलाय बॅट्समन साहिल चव्हाण. संघाचा सरसेनापती कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना आपल्या नावाची एक वेगळी ओळख ज्यानं प्रस्थापित केलाय. उरण प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये 4 चेंडूवर 4 षटकार साहिल चव्हाणच्या बॅट मधून येताना मी पाहिले होते. तो सुद्धा बॅटिंग करतोय. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतात पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकारानंतर साहिलच्या बॅट मिळालेला हा क्रॅकिंग चौकार. मैदानामध्ये वाहने आपण आणू नका. त्याचा प्रचंड त्रास खेळाडूंना समालोचन कक्षाला अगदी सर्वांना होतोय. त्यामुळे एक विशेष तुम्हाला विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. कारण प्रचंड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दुर्ला सुद्धा पाहायला मिळतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये या कुशीमध्ये हे वसलेलं मैदान मातोश्री शिरनेर म्हणून या मैदानाच्या कडे पाहायला जात आहे. फटका जरूर चांगला आहे. कबल ड्राईव्ह पाहायला मिळाला. वेगाने चेंडू निघून चाललाय. सीमा पार लगावलाय. बॅक टू बॅक साहिल चव्हाण हा दुसरा चौकार. चौदा धावा बॅट्समन साहिल चव्हाणच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्या. धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 25 धावा 25 रन्स.
यावेळचा फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक फटक्याकडे पाहतच बसले. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. त्याच्यानंतर सरपंच पद्माकरजी पोपेरकर सरांचं आगमन झालंय. त्यांचं प्रथमतः समालोचन कक्षातून आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय. सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचं सिंहासन होतं. सिंहासन शोधत बसू नका, स्वतः सिंह बना. तुम्ही ज्या जागेवर बसाल त्या जागेचं सिंहासन होईल असं व्यक्तिमत्व म्हणून पद्माकर पोपेरकर सरांकडे आम्ही पाहत असतो. या परिसरामध्ये उरण तालुक्यामध्ये अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित पहिल्याच प्रयत्नामध्ये चेन्नई प्रीमियर लीगचे एक भव्य दिव्य आयोजन करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ जवळजवळ 32 वर्ष उलटून गेलीत. पण नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य आम्ही होताना पाहिलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये गोरगरीब गरजू सर्व या नागरिकांना जी मदत हवी ती मदत ज्या मंडळाच्या वतीने देण्यात आली. तसेच नवरात्र उत्सव मध्ये या मंडळांना रक्तदान शिबिर असतील, महिलांसाठी अनेक समाजकार्य उपक्रम असतील ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सुपीक विचारातून आले तसे पद्माकरजी पोपेरकर सरांचं आम्ही स्वागत करतोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना ओव्ही रायडर्स संघाची सुरुवात थोडीशी खराब मनीष पाहायला मिळाली होती, पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जसा संघाचा कॅप्टन साहिल चव्हाण आलाय त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आले आणि येऊन ठेवलाय, संघाला नेऊन ठेवलंय 31 घरात. हा फटका जरूर चांगला सुजल पोपेरकरचा. क्षेत्ररक्षक नाही आहेत. निर्जल सर या चेंडू पडला आणि तिथून मात्र मिळत जातील या चेंडूवर एकेरी धावा आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 32 धाबा. 32 रन्स 2 बाद 32 धाबा धावपटलावर पाहायला मिळाल्यात. प्रथमच उरण पूर्व विभागामध्ये हे असं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं. यंदा समालोचनला सुरुवात होत असताना पनवेल प्रीमियर लीगच्या सत्रामध्ये सुद्धा असंच एक भव्य दिव्य आयोजन पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा करण्यात आलं होतं. संस्थापक आमचे वास्कर साहेब आणि त्यांची ऑल ओव्हर कमिटी पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ग्रामीणच्या धमाक्यामध्ये सुद्धा चांगली संघ खेळताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे सुद्धा विशेष कौतुक पनवेल टेनिस क्रिकेटचं सुद्धा आपण करूयात. नेक्स्ट बॉल या बॉलच्या चेंडू शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. राजेंद्रजी घरत यांचा इशारा येतो इट्स अ वाईड बॉल. त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल आणि या धावीनं धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 33 धाबा 33 रन्स 33 धाबा धावपटलावर लागले गेल्यात. संध्याकाळचं सत्र सध्या चालू आहे. त्यानंतर फ्लड लाईट्स आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल त्यावर प्रति हल्ला चढवलाय. चेंडूला पाठवून गेला आउट ऑफ द पार्क. ठोकलाय CPL षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हाईट फॅक्ट हा विषय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तिसरे पंच संदीपजी पाटील आपण ऑन द स्क्रीन पाहून हा चेंडूचा निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा तपासलं जाईल. कमरेपेक्षा उंच आहे का कमरेच्या खाली लँड झाला चेंडू. पनवेल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. ओव्ही रायडर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण या संघाला सुद्धा पाहू शकतोय. पण संदीपजी पाटील यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. 12वे खेळाडू आपण आपल्या जागी बसा, त्यांचं ते काम करतील. त्यासाठी त्यांना आयोजन कमिटी मोबाईलला सुद्धा देते. त्यामुळे प्रत्येकाचं काम प्रत्येकाला येतं आणि
फेल डिलिव्हरी हा डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. योग्य तो चेंडू लँड होताना पाहायला मिळाला, पण या चेंडूवर 6 धावा मिळाल्यात. त्यामुळं साहिल चव्हाणचा आपण विशेष कौतुक करूयात. बॅक टू बॅक 2 षटकार सुद्धा आलेत. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 39 धावा. क्रॉस बॅटेडना फटका जरूर चांगला आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फंबल पाहायला मिळत आहे. 2 षटकांना फसवून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकारानंतर साहिल चव्हाणच्या बॅट आलेला हा ब्रँडेड चौकार. द स्क्रीन पाहायला मिळाल्यात. परमिल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना सुद्धा कॅचअप करण्यात आलं. विशेष डान्स करताना आपल्याला ओव्ही पाहायला मिळते. त्यावेळेचा चेंडू शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला, त्यामुळे इशारा येतोय इट्स अ वाईड बॉल. आणि एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाईल, जिथे धावपटलावर धावा लागले गेले त्या 44 धावा. आतापर्यंत साहिल चव्हाणच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलली जाते, त्यामुळे एक वेगळी ओळख आपली नाव चर्चेमध्ये काय. आणि ते होत असताना मनीष एकही डॉट बॉल सुद्धा तो खेळला नाही. 6 चेंडूमध्ये वैयक्तिक 30 धावसंख्या खेळतोय. आणखी एक तडाखा चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. 9+6 रन्स मिळतील. 7 धावा. समर्थन करत असताना ओवी आणि तिच्या सर्व मैत्रिणी आपल्याला ऑन द स्क्रीन पाहायला मिळतात. क्रिकेट हा आता महिला वर्गांकडे सुद्धा तेवढ्याच वेगानं जाताना पाहायला मिळतात. अनेक सारे युवती आता क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. त्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघामध्ये पल्लवी धमाले नावाची एक गोलंदाज सुद्धा, जी मुलगी आहे सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळते. आणि सर भावेश पवार सरांचा विकेट सुद्धा तिनं याच सीझन मध्ये घेतला होता. त्यामुळे विशेष कौतुक. मुली सुद्धा आता तरुणांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे संजीवन म्हात्रे हास्य प्रबोधनकार नेहमी सांगत असतात की मुलानंतर एक तरी घरामध्ये मुलगी असावी. त्यामुळे विशेष आपण या मुलींचं सुद्धा कौतुक करूयात. आज आपला सर्व अभ्यास करून त्या आपल्या सर्व खेळाडूंना चेअर्स करण्यासाठी आल्यात, त्यांचं विशेष कौतुक. धावपटला धावा लागले गेले त्या 52 धावा. आणखी एक तडाखा. चिरनेर टेनिस क्रिकेटची रन मशीन साहिल चव्हाणच्या बॅट मधून आलाय. चिरनेर प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. धावा लागल्या गेल्या त्या 58 धावा. 58 रन्स. 8 चेंडू आणि वैयक्तिक 42 धावसंख्येवर साहिल चव्हाण खेळताना पाहायला मिळतोय. चिरनेर प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक साहिल चव्हाणच्या नावावर येताना पाहायला मिळेल का, हा सुद्धा चर्चेचा विषय राहिला. अतिशय चांगली सुरुवात करून दिल्या. मेहनत, जिद्द, परिश्रम या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर क्रिकेट क्षेत्रामध्ये तुमचा हात कोणी धरू शकत नाही. या सर्व गोष्टी. एकही चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळला नाही आणि आतापर्यंत एकही त्याच्या बॅटमधून सिंगल्स किंवा डबल रन्स आले नाही. प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकाराची भाषा बोललाय साहिल.
शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला, दबाव पाहायला मिळतोय, प्रेशर क्रिएट केलं ते म्हणजे साहिलनं. त्यामुळं या गोलंदाजांमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना पण सर्विस नारंगीकर ज्यानं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 28 धावा दिल्यात. याच क्रीडांगणामध्ये एका षटकामध्ये 41 धावा येताना मी पाहिल्या होत्या, 45 धावा येताना पाहिल्या होत्या, पण आतापर्यंत सर्वेश नारंगीकरनं या 4 चेंडूमध्ये जवळजवळ 28 धावा खर्च केली. त्यामुळे थोडंसं डोकीडुकी ठरलाय संकल्प आणि अश्वत वॉरियर अभिनव चिरनेर संघासाठी. हा गोलंदाज नाव आहे सर्वेश नारंगीकर, समोर मात्र साहिल चव्हाण. यावेळचा फटका जरूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. महत्वाची विकेट या मॅच मधील संघाचा ट्रम्प कार्ड साहिल चव्हाण झालाय झेल बा. महत्वाची विकेट, इथे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहिल चव्हाण साठी जर बॅटिंग आवडली असेल तर. पण क्रिकेट खेळ असो, कव्वाली असो, संगीत क्षेत्र असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जुगलबंदी असायलाच हवी. आणि ही जुगलबंदी सुद्धा आता पाहायला मिळतात. संकल्पचे मित्र सुद्धा तेवढेच एन्जॉय करतात जेव्हा विकेट मिळते. ते सुद्धा ओव्ही रायडर्सच्या कमी नाही आहेत, ते त्यांचा सुद्धा आपल्या डान्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांच्या डान्ससाठी सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात. जशी विकेट येईल तसे मात्र डान्स पाहायला मिळेल. पाहूया ओव्ही रायडर्स जिंकेल डान्स मध्ये की संकल्पचे सर्व मित्र. ही जुगलबंदीला आपण शुभेच्छा देऊयात. मैदानाच्या आतमध्ये या षटकातील शेवटचा बॉल, गोलंदाजी सर्वेश नारंगीकर थोडस महागडा ठरलाय, पण महत्वाची विकेट सुद्धा मिळून दिले. साहिल चव्हाणला बाद केलं आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील चव्हाण या एका संघामध्ये याच कुटुंबातील अनेक सारे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. सुनील मोहिते आलेत ऑन द स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर खेळत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय, पण बाल बचावलेत. मिळालेल्या चेंडूवर अवघे धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओव्ही रायडर संघाच्या धाव पटलावर धावा लागले गेले, त्यात 3 बाद 60 धावा. मोहिल वैशिनीकरच्या 9 धावा येताना पाहिल्यात, 1 विकेट त्याने मिळवली. त्यानंतर महेश पाटील आलेत, त्यांच्या षटकामध्ये 22 धावा आल्यात, त्यांनी 1 विकेट मिळवली. त्यानंतर सर्वेश नारंगीकर आलेत, त्यांच्या षटकामध्ये 29 धावा आल्यात, त्यांनी 1 विकेट मिळवलाय. आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओव्ही रायडर संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या, त्या 3 बाद 60 धावा. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी करण्याकरता संदेश दाखल होतोय. 12व्या प्रतिनिधीमध्ये आमची हिम्मत सध्या आमच्यासोबत जॉईन झालेत. चिरनेर प्रीमियर लीगचं हे पहिलंच पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये शानदार आयोजन पाहायला मिळतंय.
विशेष आपण कौतुक करूयात अभिनव सामाजिक मित्र मंडळाचं. यावेळचा हा चेंडू शर्यतीच्या थोडंसं दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, त्यामुळं या चेंडू मात्र कुठली धाव न देऊन जाणारा पाहायला मिळाला. संदेश नारंगीकरच्या माध्यमातून धावपटलावर धावा 60 लागल्यात. संध्याकाळचं वातावरण आहे, थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईटचा उजेड प्रकाश झोतामध्ये खेळताना खेळाडू पाहायला मिळतील. हा एक वेगळा आनंद आहे मनीष. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय डीप मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू जाईल ओव्हर द रोप, मिळतील 4 धाबा. सुमधुर संगीत डीजे आशिषच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतंय. प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर हेच राब आहे. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सर्व काही त्यांच्या मनामध्ये जिंकलं असं आयोजन आहे. आणि विशेष कौतुक राजेंद्र जगन्नाथ भगत सरांचं आपण करूयात. प्रचंड मेहनत त्यांनी घेतली या स्पर्धेकरता. पण यावेळचा फटका जरूर चांगला आहे. एलिव्हेशन कमी पडले, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय जेल आणि इथून आता मात्र चौथा हातरावा लागेल ओव्ही रायडर संघाला. आपण येताना पाहिलं 3 ते 4 दिवसा अगोदर असा एक क्रेज आला होता मनीष की 1 किलोमीटर शांततेने प्रवेश करावा, दादागिरी करायची नाही. इथे घरोघरी डॉन आहेत. नाव आहे चिरनेर आणि चिरनेरकरांचा नाद करू नये. अनेक साऱ्या क्षेत्रामध्ये हे नाव फार मोठं आहे. फटका जरूर चांगला आहे. इथून एलिव्हेशन थोडंसं कमी पडलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतात पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिलाय. प्रयत्न चांगले होते, 100% एफर्ट दिला होता क्षेत्ररक्षकांना, पण इथून प्रेम तिथे होते. जिथून मिळाला गेला त्या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना ओव्ही रायडर संघाच्या 66 धावा धावपटला लागल्या गेल्यात. अनेक साऱ्या उरण परिसरामध्ये, उरण तालुक्यामध्ये डे नाईटचा फॉर्मॅट सुद्धा पाहायला मिळतोय. जवळजवळ आतापर्यंत 22 नाईट क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात आतापर्यंत. पण यावेळचा फटका जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. लॉंग ऑफच्या दिशेने टिपलाय जेल. 5वा हातरा लागेल ओव्ही रायडर संघाला. फलंदाज गौरव होईल, झेल बाद. तर 5वा हादरा लागलाय. स्क्रीनवर पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्ट होताना पाहू शकतोय. पनवेल टेनिस क्रिकेटचं विशेष मी कौतुक करतो. नेहमीच जेव्हा त्यांनी सर्वात जास्त त्यांना प्रेम उरण तालुक्यामध्ये दिलंय. महाराष्ट्रात एक नामवंत स्पर्धा राधे एंटरप्राइजेस रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ कित्येक वर्ष पनवेल टेनिस क्रिकेटचा आपला टेलिकास्ट पाहायला मिळाला. आणि त्या क्रीडांगणावर 1 लाख सबस्क्रायबर या चॅनलचे झाले होते, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. पण यावेळचा फटका जरूर चांगला आहे. वाईट डिश लॉंग ऑन रिझन क्लिअर केला जातं. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, मिळतील 4 धावा. ऑन द स्क्रीन धावपटलावर धाबा लागले गेले. त्या चौकाराच्या साह्यानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओव्ही रायडर संघाच्या 70 धाबा. जशी चौकार जशी षटकार येतात तशी आमची ओव्ही, तिच्यासोबत स्वरा, प्रांजल आणि तनया
या चारही आमच्या चिमुरड्या नाचताना पाहायला मिळतात. विशेष त्यांचं आपण कौतुक करूयात. चिरनेर प्रीमियर लीग मध्ये क्रीडांगणामध्ये क्रिकेटमध्ये महिलांचा सुद्धा तेवढाच चांगलासा आपल्याला खरं तर प्रवास पाहायला मिळाला. अनेक साऱ्या महिला आता क्रिकेटकडे सुद्धा वळल्यात. क्रिकेटमध्ये महिलांना आपण गुणलेखन आम्ही करताना पाहिलंय, क्रिकेटमध्ये आम्ही खेळताना सुद्धा पाहिलंय, क्रिकेटमध्ये महिलांना आम्ही कॉमेंट्री करताना सुद्धा पाहिलंय आणि क्रिकेटमध्ये आदर्श चषकामध्ये पनवेलच्या क्रीडांगणावर महिलांच्या 8 संघ खेळताना सुद्धा आम्ही पाहिले. त्यामुळे महिला वर्ग सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक परिस्थितीमध्ये उभ्या. त्यामुळे विशेष महिलांचा आपण कौतुक करतोय. पण या वेळचा फटका जरूर चांगला आहे. अपकमिंग स्टार सुजल फोपेरकर त्याच्या बॅट पण आलेला हाय अँड हँडसम षटकार. सर्वाधिक ज्याला पसंती चिरनेर ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये दिली गेली आणि ज्या खेळाडूला आतापर्यंत 1100 रुपयाचं बक्षीस समाधान रेवसकर यांच्या वतीने सुद्धा देण्यात येणार आहे. आणि त्याच्या मॅट मधून षटकार आला. षटकाराच्या साह्याने धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 76 धाबा 76 रन्स. यावेळचा हा फटका जरूर चांगला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि इथून मात्र महत्वाची विकेट फलंदाज होईल. धाव बाद. त्यांचा काळ गाजवलाय महागणपती चिरनेर. अनेक साऱ्या मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना या खेळाडूंना मी पाहिले. मुंबईच्या ग्रामीण फॉर्मॅट मध्ये सुद्धा राजू चिर्लेकरचा एक वेगळा दरारा पाहिला होता. फटका जरूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर केलं जातं. एका टप्प्याने चेंडू जाईल वरती रोप मिळतील 4 धाबा. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं धाव पटलावर धाबा लागले गेल्या त्या 80 धाबा. यावेळचा आणखी एक महत्वाचा विकेट मिळवलाय. फलंदाज होईल त्रिपलाचित बा. महत्वाचा विकेट गोलंदाज रुपेश गोंधळी यांनी मिळवून दिलाय. नेहमीच मंजित स्पोर्ट चिरनेर संघातून खेळताना आपण रुपेश यांना पाहत असतो आणि तेव्हा सुद्धा चांगली कामगिरी केल्या. या विभागामध्ये अनेक असे चिरनेर मध्ये संघ असतील, त्यामध्ये मंजित स्पोर्ट चिरनेर संघाची सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पण यावेळचा फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत, पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चिरनेर प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. शी धाबा 86 रन्स पटलावर लागत असताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं हा फटका जरूर चांगला. जिथं 1 रन्स मिळाला जाईल दुसरीचा प्रयत्न करत होते, पण थांबवलं गेलं. एकाच धाब्यानं
थांबावं लागेल आणि इथून 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना ओव्ही रायडर संघाच्या धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 87 धाबा आणि 88 धाबांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे संकल्प अँड अश्वेत वॉरियर अभिनव चिरनेर संघासमोर. एक संधी देऊया DJ आशिष यांना. ते म्हणजे संकल्प आणि अश्वथ वॉरियर अभिनव चिरनेर संघासमोर. थोड्याच वेळामध्ये तिसरी मॅच चालू होईल. आपल्या फ्लड लाईट्स पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. डे नाईटचा हा फॉर्मॅट सध्या आपण एन्जॉय करतोय. विंधणी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सुद्धा आज डे नाईट ची सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर जय माता दी अँड ओम 11 मयूर घरत यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा एक रणजी क्रिकेटची स्पर्धा येत्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा मुळेगणच्या क्रीडांगणामध्ये एक रणजी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळेल. दसकारच्या क्रीडांगणावर रणजी क्रिकेटची स्पर्धा आहे. अनेक अशा रणजी क्रिकेटच्या स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये क्रिकेटला एक वेगळ्या दर्जावर नेण्याचं काम आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात आहे आणि त्याच आयोजनामध्ये या विभागामध्ये शानदार आयोजन म्हणजे आयोजनाकडे पाहिलं जाईल ते म्हणजे अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित चिरनेर प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या महापर्वामध्ये विशेष आयोजन कमिटीचं आपण कौतुक करूयात. 88चा पाठलाग करायचा. थोडं स्पीडअप करा कारण दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं सूर्य अस्ताला चाललाय. या विभागामध्ये जेव्हा आम्ही क्रीडांगणामध्ये आलो होतो तेव्हा आमची सुद्धा एक चर्चा रंगली की या विभागामध्ये पद्माकर पुपेरकर साहेब जर एखादा आमच्या विभागातील जर माणूस राहिला तर 10 वर्ष अजून जिवंत राहू शकतोय. निसर्ग प्रेमी असं झाडा फुलांनी भरलेलं मैदान आहे. कुठल्याही प्रकारच्या रोगाला इथं आसरा सुद्धा दिला जाणार नाही असं एक क्रीडांगण आहे. त्यामुळं अगदी स्वच्छ निर्मळ अशी हवा वाहत असते आणि माणसाचं 10 वर्ष किमान आयुष्य या विभागामध्ये वाढू शकतं आणि जीवाला जीव लावणारी सर्व मंडळी सुद्धा आहेत. त्यामुळे चिरनेर या विभागाची एक वेगळी ओळख आहे. इंग्रजांविरुद्ध सुद्धा लढा याच गावांना लढायला शिकवलं होतं. त्यामुळे आम्ही म्हणालो की एकाग्र मन करून हृदयावर हात ठेवून या मातीचा जर अजूनही वास घेतला तर त्या मातीला त्याच हुतात्म्यांच्या रक्ताचा वास अजून येईल अशी ही लढवय्या भूमी आहे आणि या भूमीमध्ये प्रत्येक क्रीडा रसिकाचं आपण स्वागत करतोय. 88चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. साईश नारंगीकर आणि त्याच्यासोबत रोशन पाटील धावा बनवू शकतात. क्रीडांगणामध्ये असे रेकॉर्ड होताना मी पाहिले. त्यामुळं क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. फक्त तुम्हाला प्रयत्न जिद्द मेहनत या सर्व गोष्टी एकत्र करून आत्मसात करून मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. येणारे पहिलाच बॉल साहिल चव्हाणचा बॅटची रीडिंग एज. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा हादरा लागलाय. बॅट्समन रोशन पाटील होईल झेलबाद. पहिल्या सत्रामध्ये मोहिल वशिनीकर यानं सुद्धा
अभिजित पाटील याचा पहिला विकेट मिळवला होता आणि त्यानंतर 87 धावा लागल्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर उत्तरार्धामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आलाय. 88 चा सुद्धा पाठला होऊ शकतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन संदेश नारंगीकर दाखल होताना पाहायला मिळालेत. विशेष कौतुक करूयात आपण साहिल चव्हाण जे संघाचे कॅप्टन आहेत, ज्यांची आपल्या खेळी पाहायला मिळाली. जवळजवळ 42 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट सुद्धा मिळवल्या. एक अष्टपैलू भूमिका साकारणारा चिरनेर ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील सध्याही चर्चेमधलं नाव आहे साहिल चव्हाण. लोवर फुल टॉस फसलीमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक रन कंप्लीट केली जाईल. चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिला, पण मिळेल एकच धाव आणि धावनिशी धावपटलावर धावा नसरीकडे झालाय. 1-1 88 चा पाठलाही होऊ शकतोय, कारण पनवेल प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये वय वर्ष 55 विश्वास पाटील तोंडरे यांच्या आपण 100 धावा होताना सुद्धा पाहिल्यात. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य टिकवावं लागेल आणि धावा सुद्धा बनवू शकतात. संघाचे कॅप्टन साईश नारंगीकरचा हा फेवरेट फटका डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू जाईल. ओव्हर द रोप मिळतील 4 धावा. .50 सदस्य धावा बनवायला लागतील. पहिला चौकार आला बॅट्समन साहिश नारंगीकरच्या बॅटमधून. यावेळचा चेंडू बॅटचा टो पाहायला मिळाला. बॅटच्या अगदी शेवटच्या टोकाला हा चेंडू ब्रश झाला. त्यामुळं पंच हे सांगतात की बॅट स्वरूपात मिळाली जाईल ही किरदाव आणि किरदावरीशी धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या म्हणजे 1 बाद 6 धावा. संध्याकाळचं वातावरण गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये निसर्ग रम्यामध्ये हे मैदान पाहायला मिळते. मातोश्री मैदान समोरच्या मैदानाच्या समोर आपल्याला मातोश्री धाबा सुद्धा पाहायला मिळतोय. तिथे अनेक असे शौकीन येत असतात आणि रुचकर असं जेवण सुद्धा तिथं संदीपजी मिळत असतं. फटका जरूर चांगला कुठून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसरा आदरा दिलाय तो म्हणजे संकल्प आणि अश्वथ वॉरियर अभिनव चिरनेर संघाला. फलंदाज होईल छेल बा. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा षटकार आणि चौकार देत होते तेव्हा ओवी स्वरा प्रांजल आणि तनिया डान्स करताना पाहायला मिळत होत्या आणि जशा आता विकेट येतात तशा पुन्हा एकदा ते डान्स करतात. आपल्या खेळाडूंना समर्थन करत असणाऱ्या 4ही तरुणींचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. महत्वाची विकेट साहिल चव्हाणचं आपण विशेष कौतुक मनीष करूयात, कारण बॅटिंग करताना 42 धावा आणि त्यानंतर 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. एक अष्टपैलू अशी भूमिका साकारणारा खेळाडू. उरण प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा 4 चेंडूवर 4 षटकार साहिलच्या बॅटमधून येताना आम्ही पाहिले होते आणि या क्रीडांगणामध्ये सुद्धा साहिलचा बोलबाला राहिला. काम ऐसा करो की नाम से काम बन जाए. आणि काम असं करा की नाव घेतल्यावर तुमचं काम होईल. त्यामुळं हे नाव सध्या असतं चर्चेमध्ये. यावेळचा फटका जरूर चांगला. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये हा फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल रन्स मिळाला जाईल आणि या सिंगल रन्सनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पटलावर धावा लागल्या जातील. त्या 88 चा पाठलाग करत असताना 2 बाद 7 धावा.
बॉलर अतिश मात्री गोलंदाज दाखल होतात. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जबल जबल 81 धाबांची अजूनही गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि 81 धाबांची आणखीन गरज आहे. 21.50 सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. बॅकफुटला जाऊन हा फटका खेळून काढला. वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झालेत. त्यांना फसून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पलीकडे मिळतील 4 धाबा. पटलावर लागले गेले. चौकाराला बॅट्समन बॅटिंग करत असताना महेश पाटील यांच्या बॅटमधून इथून एखादी पार्टनरशिप बिल्ड झाली, एखादी भागीदारी जर मैदानाच्या आतमध्ये या 4 षटकामध्ये रंगली तर हा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतोय. पहिल्याच अतिश मात्रे यांच्या विरुद्ध चौकारांना पाहायला मिळाला. फटका जरूर चांगला आहे. फसला फटका. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक जज करतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आला जेल. मिळाल्या जातील त्या 2 धाबा. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिला हा झेल. त्यामुळे इथून मिळाला गेला त्या चेंडूवर 2 धाबा आणि या 2 धाबेनं धाव पटलावर धाबा लागल्या जातील. त्या म्हणजे 88 पाठला करत असताना 2 बाद 13 धाबा. अकूट टप्प्याचा हा बॉल होता. चेंडू पाण्यात थोडासा खालीच राहिला त्यामुळं रीड करणं राहिलंय कठीण आणि इथून आणखीन एक निर्धाव बॉल येत असताना पाहायला मिळतोय. महेश पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. नॉन स्ट्राईक एंडला संघाचे कॅप्टन साहिश नारंगीकर आहेत. त्याला आता जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना आपण बॅट्समन साहिल चौहानला पाहिलं होतं. या बॅटचा चेंडू खालीच राहिलाय. विशेष करत चांगली गोलंदाजी करत असताना आपण अतिश म्हात्रे यांना पाहू शकतोय. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर दुहेरी रन्स आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट सुद्धा येताना पाहायला मिळाले. अकूट टप्प्याचा बॉल आहे. त्याच्यावर फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखीन एक हादरा लागेल तो म्हणजे बॅटिंग करत असताना संकल्पना अश्वत वॉरियर अभिनव चिरनेट संघाला. फलंदाज महेश पाटील होईल झेलबाद. सौरभ नारंगीकर 5व्या क्रमांकावर येत असताना अतिश म्हात्रे यांची गोलंदाजी अगदी भारदस्त पाहायला मिळते. यावेळी आणखीन एक चेंडू पडल्यानंतर स्विंग करताना पाहायला मिळाले. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 88 धावांचा पाठला करत असताना धावपटलावर धाबा लागले गेले. त्यात 3 बाद 13 धाबा.
दिवसचा हा फटका जरूर चांगला आहे. बॅटचा वरचा कडा आणि पाठीमागे चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन क्लिअर केलं जात आहे. मिळतील 4 धावा. करतोय आज पोलीस दलामध्ये आमच्या वनिता मॅडम सुद्धा पाहायला मिळाल्यात आणि त्यांचं विशेष चिरनेर प्रीमियर लीग मध्ये आम्ही स्वागत करतोय. सदनिग्रहण आहे, कळनिग्रहण आहे. आपला सुखाचा त्याग करून आपल्या जनतेसाठी नेहमीच सुखादुखामध्ये पहिलं दल जे आलंय ते म्हणजे पोलीस दल आणि आमच्या वनिता मॅडम सुद्धा इथं उपस्थित राहिल्या. त्यांचं चिरनेर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. अमित मोकल यांना आपण विनंती करतोय आपण लगेच या. अमित मोकल यांना आपण विनंती करूयात. आपण व्यासपीठावर त्वरित उपस्थित राहा. विशेष आपल्याला विनंती केली जाते. धाव पडला, धावा लागले गेले ते 18 धावा. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आणखीन एक हादरा लागलाय तो म्हणजे संकल्प आणि अश्वत वॉरियर अभिनव चिरनेर संघाला फलंदाज होईल झेल बाद. आराध्या आणि सानवी यांना आपण पाहिलं. स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कार्यरत असताना पाहायला मिळतात आणि आज क्रिकेटच्या या चिरनेर प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाडूंना समर्थन करण्यासाठी त्या सुद्धा आल्यात. नेक्स्ट बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, त्याला भिरकावून दिला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. आणखीन एक हादरा लागलाय. संकल्प आणि अश्वत वॉरियर अभिनव चिरनेर संघाला 5वा फलंदाज होईल झेल बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर 2 चेंडूवर 2 महत्वाचे विकेट मिळवलेत आणि चांगली गोलंदाजी करत असताना निखिल खार पाटील याला आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑन द हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेला हा चेंडू. यावेळचा फटका जरूर फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेतला जाईल का यष्टीरक्षक? अश्विन हा झेल सोडला. ऑन द हॅट्रिकचा हा चेंडू होता आणि त्यावर मात्र झेल सुद्धा उडाला होता. पण इथून या चेंडूवर मिळाली डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि इथून मात्र धाव पटलावर लागले जातील त्या म्हणजे प्रमुख मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आगमन होतंय मंचाकडे. खऱ्या मान्यवरांचं आज आमच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवरांचं आगमन आपण पाहिलं या 2 रजनीमध्ये, 2 दिन स्पर्धेमध्ये. आजची 3री रजनी आणि या 3ऱ्या रजनीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय साकळा साहेबांचे सुपुत्र उमंग सेठ, त्याप्रमाणे चिरनेरचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय भास्कर मोकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते जनसेवक सन्माननीय संतोष ठाकूर साहेब, सामाजिक कार्यकर्ते जनसेवक सन्माननीय मंगेश ठाकूर साहेब, या सर्व मान्यवरांचं खऱ्या अर्थानं या मंचकावर आगमन झालंय. आज आमच्या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर
धाव. आनंद साखळा साहेब, उमंग साखळा साहेब, त्याप्रमाणे श्रीनाथ साहेबांचं या मंचावर खऱ्या अर्थानं आगमन झालंय. मनपूर्वक या साऱ्या मंडळींचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर आणि ग्रामस्थ मंडळ चिरनेर आयोजित CPL चिरनेर प्रीमियर लीगचं हे पहिलं एक दैदिप्यमान असं आयोजन. या आयोजनामध्ये आज मान्यवरांना आम्ही आमंत्रण केलं आणि त्या मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. प्रथमतः त्या सर्वांचं शब्द सुमनानं आम्ही स्वागत करतोय. ओटू विपुल सर. एक तर्फी थोडा सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पत्त्याचा बंगला एखादा उभा करावा आणि वाऱ्याची झुलूक यावी आणि तो बंगला कोसलावा. अगदी त्याच परिस्थितीमध्ये सध्या संकल्पना अश्वथ वॉरियर अभिनव चिरनेर संघ त्याच परिस्थितीमध्ये सापडला. फटका जरूर चांगला. लॉंग अपदेश क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आणखीन एक झेल टिपला जातोय आणि 6वा धक्का लागेल तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संकल्पना अश्वथ वॉरियर अभिनव चिरनेर संघाला. एक विशेष सूचना येते. महत्वाचा कॉल आहे. वामिका अँड अभिज्ञ वॉरियर रांजणपाडा संघाच्या कॅप्टनला ही पहिली सूचना आहे. आपण या लगेच व्यासपीठावर वामिका अँड अभिज्ञ वॉरियर रांजणपाडा संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करतोय. हे इनिंग संपण्या अगोदर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. विनर्स विरुद्ध विनर्स या दोन संघातून जो संघ जिंकेल तो मात्र वामिका अँड अभिज्ञ वॉरियर्स रांजणपाडा संघाशी खेळताना पाहायला मिळेल. खोलामध्ये हा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. स्क्रीनच्या समोर चेंडू अडवला. थ्रो होतोय. तिथून मात्र मिळाला जाईल एकेरी धाव. एकतर्फी सामना सध्या मनीष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वन साइड मॅच. फटका जरूर चांगला पण एलिव्हेशन पडेल कमी. क्षेत्ररक्षक तिथे गेलेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी. म्हणजे या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी आणि विशेष शुभेच्छा येतात त्या म्हणजे संकल्पना अश्वथ वॉरियर अभिनव चिरनेर या संघासाठी, रवींद्र भगत यांच्या संघासाठी, सर्व अमया लोकल लेबर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अलंकार ठाकूर आणि सर्व मित्र परिवार अमया लोकल लेबर यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेकरता आणि त्यांच्या संघाकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांच्या पण शुभेच्छांचा करूयात स्वीकार. येणारे 6 चेंडू आणि आता 63 धाबांची आणखीन गरज आहे. थोड्याच वेळामध्ये आता फ्लड लाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना 5 षटकांचा असतो आणि त्यानंतर सर्व सामने आपण 5 षटकांचे सध्या अनुभवतोय. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल या मॅचेस मात्र 4 षटकांचे खेळल्या जातील. अकूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलाय. एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी. पूर्णपणे रुबी रायडर्स या संघाची दुवादार बॅटिंग साहिल चव्हाणच्या आपण बॅटमधून होताना पाहिले, पण दुसऱ्या सत्रामध्ये तसा खेळ करता आला नाहीये. तो म्हणजे संकल्पना अश्वथ वॉरियर अभिनव चिरनेर संघाला. क्षेत्ररक्षक गडबडलेत. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. मिळतील इथून 4 धावा.
2 चेंडूवर 2 चौकार आलेत स्वागतच्या गोलंदाजीवर. नेक्स्ट बॉल शरीरापेक्षा थोडस दूर टाकलाय पण योग्य ती दिशा पाहायला मिळाली. अचूक टप्पा राहिला त्यामुळे निर्धाव बॉल येतोय. अतिशय चांगला हा सामना एकतर्फी सामना ओव्ही रायडर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या पण यावेळचा हा सामना सध्या एकतर्फी पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. प्रयत्न आहे एक धाव घेण्याचा पण पूर्णपणे हा सामना आता ओव्ही रायडर संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये महाराष्ट्र केक्स हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. कालच्या रात्रीमध्ये सानव वॉरियर्स संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. फटका जरूर चांगला आहे आणि कव्हर क्लिअर केलं जात आहे. मेल्टिलिया चेंडूवर 4 धावा. प्रीमियर लीगच्या या महापर्वातून पाहायला मिळते. सुरू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. शेवटच्या षडाला हा झेल टिपला गेलाय. 8वा आदरा लागेल तो म्हणजे बॅटिंग करणारा संघाला. मॅन ऑफ द मॅच हा सामना झाला ओव्ही रायडर्स विपक्ष संकल्प अश्वेत अभिनव चिरनेर. या सामन्यामध्ये ओव्ही रायडर्स हा संघ जिंकला आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट मिस्टर साहिल चव्हाण. कम ऑन द स्टेज.